नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 389 मतदान केंद्रांपैकी 308 मतदान केंद्रावर आमदार बाबाजी काळे यांनी बाजी मारत विजयाला गवसणी घातली। महाविकास आघाडीचे बाबाजी काळे यांनी 57.88% मते मिळवली। महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते यांना 37.93% मते मिळाली। नूतन आमदार बाबाजी काळे यांना काळेचीवाडी व पाडळी येथून 874 मतांचे जास्तीचे दान मिळाले। या ठिकाणी 1420 पैकी काळे यांना 1147 तर मोहिते यांना 273 मते मिळाली। मोहिते यांना त्यांच्या शेलपिंपळ गावात म्हणावे तसे पाठबळ मिळाले नाही। 6 बूथवरील एकूण 4653 मतांपैकी घड्याळाला 2782 तर मशालीला 1871 मते पडले। या ठिकाणी मोहिते 911 मतांनी पुढे राहिले, तर मोहिते यांचे निवासस्थान असलेल्या सातकर स्थळ गावात काळे 73 मतांनी पुढे राहिले। येथील 4 बूथपैकी दोघेही प्रत्येकी 2 बूथवर आघाडीवर राहिले। या ठिकाणी 2011 मतांपैकी मशालीला 1042 तर घड्याळाला 969 मते मिळाली। मोहिते यांचे सर्वात विश्वासू सहकारी आणि जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे हे सुद्धा त्यांच्या सुपे सातकरवाडी गावात काळे यांच्या मतांचा वारू रोखू शकले नाही। या ठिकाणी काळे फक्त एका मताने पिछाडीवर राहिले। काळे यांना 355 तर मोहिते यांना 356 मते मिळाले। जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या बहुळ गावात दिलीप मोहितेंचे घड्याळ 484 मतांनी मागे पडले। येथे 2240 पैकी काळे यांना 1362 तर मोहिते यांना 878 मतदारांनी पसंती दिली। दिलीप मोहितेंच्या प्रचारात अग्रभागी असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांच्या वराळे गावात काळे यांना 305 तर मोहिते यांना 340 मते मिळाली। महायुतीच्या प्रचाराचे मुख्य धुरा सांभाळणाऱ्या नेतृत्वाच्या गावातच घड्याळाला केवळ 35 अधिक मते निघाली। मोहिते यांना आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीला भक्कम पाठबळ देणाऱ्या तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मतदार यंदाच्या निवडणुकीत मोहिते यांच्यापासून दूर गेला। मोहिते यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील पाईट, वाडा आणि कडूस या मोठ्या गावांमध्ये घड्याळाची टिकटिक चालली नाही। पाईट येथील 2 बूथ मिळून काळे यांनी 1040 मतांची आघाडी घेतली। येथील एकूण 2598 पैकी काळे यांना 1819 तर मोहिते यांना 779 मते मिळाली। मोहिते यांच्या नातेगोत्याच्या संबंधातील कडूस गावात 10 पैकी 9 बूथवर बाबाजी काळे सरस ठरले। येथे 5772 मतांमध्ये काळे यांना 3816 तर मोहिते यांना 1956 मते मिळाली। या ठिकाणी काळे यांना 1860 मतांची आघाडी मिळाली। वाडा गावात मोहिते यांना फक्त 16 मते जास्त पडले। विजयासाठी साम दाम दंडभेद अशी सर्व प्रकारची ताकद लावण्यात आलेल्या राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी शहरातील मतदारांनी सुद्धा मोहिते यांना अपेक्षित साथ दिली नाही। तीनही शहरे मिळून मोहिते फक्त 2373 मतांनी पुढे राहिले। राजगुरुनगर शहरातील 20 केंद्रांमधून 870, चाकण शहरातील 24 केंद्रांमधून 254 तर आळंदीच्या 17 केंद्रांमधून 1249 मतांची मोहिते यांना आघाडी मिळाली। यात राजगुरुनगर शहरातील 12 बूथवर मोहिते आणि 8 बूथवर काळे पुढे राहिले। 11410 पैकी मोहिते यांना 6140 तर काळे यांना 5270 मते मिळाली। चाकण शहरात 18102 मतांपैकी मोहिते यांना 9178 तर काळे यांना 8924 मते पडली। येथील 14 केंद्रात मोहिते व 10 केंद्रात काळे आघाडीवर राहिले। समोरच्या उमेदवारावरून एकच ठिकाणी परिवर्तन परिवर्तनाच्या माध्यमातून खाजगी क्लासेस चालवणाऱ्या एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी अत्यंत अश्लील चाळे आणि आक्षेपार्ह कृत्य केल्याप्रकरणी महाळुंगे MIDC पोलिसांनी संबंधित शिक्षकावर मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे। सुशील पुंडलिक कुर्हेकर असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव असल्याचं महाळुंगे पोलिसांनी सांगितलं। संबंधित शिक्षकाने आपल्या खाजगी क्लासमध्ये येणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थिनीशी अश्लाघ्य वर्तन केले, तसेच काही अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन केल्याची बाब समोर आली आहे। महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। इंद्रायणी पवित्र तीर्थस्थान, नगर प्रदक्षिणा आणि इंद्रायणी काठी जमलेल्या वैष्णवांच्या दिंड्यांचा मेळा अशा उत्साही वातावरणात मंगळवारी 26 नोव्हेंबर 2024 रोजी कार्तिकी एकादशी निमित्त नगर प्रदक्षिणा करत भक्तिरसात सुमारे 5 लाख वैष्णवांनी वारीचा आनंद घेतला। देऊळवाड्यातून दुपारी माऊलींचा चांदीचा मुखवटा पालखीत ठेवून नगर प्रदक्षिणा करण्यात आली। बुधवारी द्वादशीनिमित्त माऊलींचा रथोत्सव गोपाळपुरातून नगर प्रदक्षिणेसाठी निघणार आहे। आळंदीत ठिकठिकाणी माऊली माऊलीचा गजर आणि टाळ मृदुंगाचा नाद ऐकू येत होता। माऊलींच्या समाधी दर्शनासाठीची दर्शनबारीची रांग पूर्ण भरून नदी पलीकडे गेली। दर्शनबारीतून 7 तासांपेक्षा अधिक वेळ लागत होता।
आळंदी परिसरातील केळगाव, हनुमानवाडी, चऱ्होले, डुडुळगाव असा सुमारे 1-1.5 किलोमीटरच्या परिसरात भाविक मुक्कामी होते. आळंदीत येणारे सर्व रस्ते चारचाकी वाहनांसाठी बंद ठेवले होते. आळंदीमध्ये सुमारे 5 लाख वैष्णवांनी वारीचा आनंद घेतला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत उत्पत्ती एकादशी राज्य परिसरातून आलेल्या सुमारे 5 लाख भाविकांनी हरिनाम गजर करीत कार्तिकी एकादशी परंपरेने आळंदीत ग्राम प्रदक्षिणा, इंद्रायणी नदी स्नान, टाळ, मृदुंग, विणीचा त्रिनाद करीत साजरी केली. आळंदी परिसरात एकादशी निमित्त आलेल्या भाविकांचे गर्दीने इंद्रायणी नदी घाट व परिसरातील रस्ते गर्दीने फुलले होते. आळंदी मंदिरात पहाटे पूजा, धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत झाली. माऊली मंदिर, इंद्रायणी नदी घाट येथे लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि मंदिरात आकाश विविध फुलांची पुष्प सजावट करण्यात आली होती. राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांचे आळंदीत हरिनामाचा जयघोषात झालेल्या गजरात भाविक न्हाऊन निघाले. आळंदीत मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करून दर्शन घेतले. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम असा हरिनाम गजरात प्रदक्षिणा मार्गावर भाविक चिंब झालेले दिसले. टाळ मृदुंगाचे नादाने अवघी अलंकापुरी नगरी दुमदुमून गेली. श्रींचे पहाट पूजेस खेड आळंदी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे, प्रमुख विश्वस्त अॅडव्होकेट राजेंद्र उमाप यांच्यासह भाविक व आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावर्षी माऊलींचे पहाट पूजेस बसण्याचा मान दर्शनबारीतील नाशिक जिल्ह्यातील प्रथम वारकरी दाम्पत्य अलका लोखंडे, अशोक लोखंडे यांना मिळाला. आळंदी देवस्थानतर्फे अलका लोखंडे व अशोक लोखंडे यांचा सत्कार श्रींच्या गाभाऱ्यात श्रींची प्रतिमा, शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन करण्यात आला. आळंदीत कार्तिकी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा विविध भाविक व्यक्ती, दानशूर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. चाकण औद्योगिक भागात महाळुंगे इंगळे तालुका खेडेतील द्वारका हाऊसिंग सोसायटी जवळील घाटेवस्ती येथे पहाटे मुख्य रस्त्यावर बिबट्या मुक्त संचार करताना कॅमेऱ्यात कैद झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. राजगुरुनगर नगर परिषदेचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुणे नाशिक महामार्गावरील वाघे वस्तीजवळ पाण्याच्या टाकीच्या समोर गेले महिनाभरापासून नागरिकांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होताना पाहावयास मिळत आहे. नगर परिषदेचे पाणीपुरवठा प्रमुख अधिकारी निवडणूक कामकाजात व्यस्त असले तरी पाणीपुरवठ्याचे कर्मचारी मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. साबळेवाडी परिसरात मंगळवारी दुपारी 2 तास मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. दरम्यान मंगळवारी येथील सर्वच रस्ते वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. चाकण एमआयडीसीमध्ये तळवडे ते महिंद्रा कंपनी ते महाळुंगेपर्यंत रस्त्याच्या बाजूने बिनधास्त वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. त्यामुळे अपघात व वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक विभागाने महामार्गावर उभी राहणारी आणि वाहतूक कोंडीला निमंत्रक ठरणारी वाहने सातत्याने कारवाया करून हटवण्याची मागणी खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोडस यांनी केली आहे. खेड तालुक्यात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चाकण पालिकेत विविध उपक्रम राबवण्यात आले. संविधान दिनानिमित्त शासन निर्णयानुसार खेड तालुक्यात चाकण नगर परिषदेसह मोजक्याच ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे अनेक शासकीय कार्यालये व प्रशासन उदासीन असल्याचे दिसून आले. ज्या संविधानाने जनतेला मूलभूत अधिकार दिला त्याबद्दल जनजागृती जनतेत होणे आवश्यक आहे. मात्र अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना याचा विसर पडल्याचे दिसून आले. राजगुरुनगरमध्ये खेडचे नूतन आमदार बाबाजी काळे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. चाकण नगर परिषद येथे कार्तिकी एकादशी सुट्टी असताना देखील अधिकारी विनायक साळुंखे व कर्मचारी आणि जिल्हा काँग्रेस प्रवक्ते अॅडव्होकेट निलेश गड व शिवसेनेचे शेखर पिंगळे आदींनी उपस्थित राहून संविधान दिन साजरा केला. आज
26 नोव्हेंबर रोजी आपल्या भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याने हर घर संविधान चाकण नगर परिषदेमध्ये जनजागृती करून संविधानाचे महत्त्व सर्व नागरिकांना, सर्व शाळा, महाविद्यालय व घरोघरी पोहोचवून त्याचे महत्त्व करण्याचे काम चाकण नगर परिषद करणार आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड. आज 26 नोव्हेंबर 2024 आपल्या भारतीय संविधानाचं 75 वर्ष पूर्ण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान आपल्या देशाला दिलं. आज माऊलींची कार्तिकी एकादशी देखील आहे. माऊलींचा उद्देश जसा आहे की हे विश्वाची माझी गरज, तसं आपण देव, देश, धर्म याबद्दल बोलत असताना आपल्याला जगाशी कसं जोडायचं आधुनिक काळामध्ये ते हे संविधान आपल्याला सांगते आणि त्या संविधानाच्या तरतुदीनुसारच आपल्या देशाचा सर्व कारभार चालतो. शासनाने 24 ऑक्टोबर 2024 रोजी हर घर संविधान अशी जनजागृती अभियानाची एक योजना तयार केली. त्या योजनेच्या निमित्ताने चाकण नगर परिषदेने आज सर्व शाळा आणि संपूर्ण घरोघरी जाऊन संविधानाची जनजागृती करण्याचं निश्चित असं एक कार्यक्रम केलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही नगरपालिकेचे आभार मानतो. तसेच पुणेला न्यूज चॅनलने देखील खेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये संविधान जागृती दिन आणि संविधान साक्षरता हा जो एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याला देखील आम्ही शुभेच्छा देतो आणि अशी विनंती करतो जनतेला की संविधानामध्ये जे आपले मूलभूत अधिकार आहेत आणि शासन प्रशासन हे कसं चालतं या सर्व तरतुदींचा जर अभ्यास केला तर निश्चितच आपला देश दिवसेंदिवस प्रगतीकडेच जाईल. 75 वर्ष देश अखंड राहिला तो संविधानामुळे आणि या पुढील काळात देखील संविधानाचं रक्षण आणि संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून संविधान जागृती गरजेची आहे आणि ती करण्यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद. जाणीव जागृती मंच राजगुरुनगर कांदा लसूण संशोधन केंद्र चांडोली, चैतन्य संस्था राजगुरुनगर यांचे संयुक्त विद्यमाने आज संविधान दिन कांदा लसूण संशोधन केंद्र चांडोली येथे साजरा करण्यात आला. व्यवस्था बनी हुई है, नियम बने हुए हैं. उस नियम के अनुसार यदि हम सब चले तो इसमें किसी को कोई समस्या नहीं होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान हे भारतीय लोकशाहीचा आत्मा असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे यांनी केले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय लोकशाहीच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले. अमृत महोत्सवानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन व संविधानाचे वाचन करण्यात आले. 26/11च्या अतिरेक्यांच्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि बळी गेलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय हिंद. थँक्यू. या कार्यक्रमासाठी नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.